सिव्हिल सर्व्हिसेस पास होण्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि तुमचा योग्य दिशेने अभ्यास या दोन्हींचा मेळ बसणं गरजेचं आहे. हा मेळ बसतो आहे की नाही हे चेक करण्यासाठी टेस्ट सिरीज लावणं गरजेचं आहे. सध्या बरेच विद्यार्थी प्रिलिम्स आणि मेन्ससाठी टेस्ट सिरीज लावताना दिसतात. पण टेस्ट सिरीज नक्की का लावावी? कुठली टेस्ट सिरीज चांगली टेस्ट सिरीज असते? कुठे टेस्ट सिरीज लावावी याविषयी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रचंड गोंधळ उडालेला दिसतो. हा गोंधळ दूर करणं हा आजच्या चर्चेचा हेतू आहे. पहिला मुद्दा की टेस्ट सिरीजचे उद्देश नक्की काय असतात? तुम्ही टेस्ट सिरीज नक्की का लावावी? एखादी चांगल्या टेस्ट सिरीजमध्ये दोन भाग असतात, सेक्शनल टेस्ट सिरीज आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट सिरीज. सेक्शनल टेस्ट सिरीजमध्ये एकेका सेक्शनवर पेपर असतात आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट सिरीजमध्ये संपूर्ण अभ्यासक्रमावर प्रश्न असतात. म्हणजे ह्या दोन टप्प्यांच्या आधारे तुमचा अभ्यास तुम्हाला चांगल्या प्रकारे प्लॅन करता येऊ शकतो. UPSC सिव्हिल सर्व्हिसेस हे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे. कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये तुम्ही किती अभ्यास करताय याचबरोबर इतरांच्या तुलनेने तुम्ही किती अभ्यास करताय हेही चेक करणं अतिशय गरजेचं आहे. चांगल्या टेस्ट सिरीजमध्ये चांगले विद्यार्थी असणं गरजेचं आहे आणि जर प्रत्येक टेस्टनंतर रँक डिक्लेअर होत असतील तर तुम्ही इतरांच्या तुलनेत कुठे आहात हे समजेल आणि तो कॉम्पिटिटिव्ह फील यायला मदत होईल. प्रिलिम्स आणि मेन्स दोन्हींमध्ये सुद्धा त्या 2 तासांमध्ये किंवा 3 तासांमध्ये तुम्ही नक्की कसं परफॉर्म करताय याच्यावर तुम्ही पास होणार की नाही हे ठरतं. फक्त अभ्यास महत्त्वाचा नाही, तर त्या परीक्षेच्या दरम्यानची टेक्निक्सही अतिशय महत्त्वाची आहेत. टेक्निक्स तुम्हाला एका दिवसात ठरवता येत नाहीत. इनफॅक्ट तुम्हाला वेगवेगळ्या टेक्निक्सची रंगीत तालीम टेस्ट सिरीजच्या पेपरमध्ये करता यायला पाहिजे आणि 4-5 टेस्टनंतर वेगवेगळ्या प्रकारचे टेक्निक्स इम्प्लिमेंट केल्यानंतर त्याचं ॲनालिसिस केल्यानंतर तुम्ही तुमचं स्वतःचं एक फायनल टेक्निक इव्हॉल्व केलं पाहिजे. हे फायनल टेक्निक इव्हॉल्व करण्यासाठी तुम्हाला टेस्ट सिरीजचा फायदा होत असतो. तर या 3 कारणांसाठी नॉर्मली टेस्ट सिरीज लावावी असं मला वाटतं. बरेच विद्यार्थी टेस्ट सिरीजचं यशापयश त्या टेस्ट सिरीजमधले किती प्रश्न फायनल परीक्षेमध्ये आले यावरून ठरवतात, परंतु मला ते पूर्णपणे चुकीचं वाटतं. या 3 गोष्टींचा जर तुम्हाला टेस्ट सिरीज लावून उपयोग झाला तर ती टेस्ट सिरीज यशस्वी झाली असं मी म्हणेन. टेस्ट सिरीज का लावायची हे समजल्यानंतर त्या टेस्ट सिरीजचा अधिक चांगला उपयोग करून कसा घ्यावा हे आपण समजून घेऊयात. प्रत्येक टेस्ट पूर्वी तुम्ही सिलेबसचा अतिशय डिटेल रिव्ह्यू घेणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ, माझी पहिली टेस्ट पॉलिटीची आहे आणि त्याकरता मला 7 दिवसांचा अवधी आहे. मग ह्या 7 दिवसांमध्ये मला नक्की कुठल्या टॉपिकचा अभ्यास करायचा आहे ही एक डिटेल लिस्ट मी तयार करणं अपेक्षित आहे. कुठल्या टॉपिक्सवर भर द्यावा, कुठल्या टॉपिक्सवर भर देऊ नये, कुठले टॉपिक्स निग्लेक्ट करावेत हेही मी पहिल्याच दिवशी ठरवणं गरजेचं आहे. त्याकरता प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा मला फायदा होऊ शकतो. नॉर्मली प्रत्येक टॉपिककडे बघण्याचा UPSCचा एक दृष्टिकोन असतो. तो दृष्टिकोन काय आहे हेही समजून घेणं गरजेचं राहील. त्यानंतर एक डिटेल प्लॅन केला जाईल. फॉर एक्झाम्पल 7 दिवस जर असतील तर शेवटचा दिवस मला रिव्हिजनलाच ठेवला पाहिजे. मग माझ्याकडे 6 दिवस आहेत. मग त्या 6 दिवसांमध्ये मी कुठले टॉपिक कशा प्रकारे कव्हर करेल हा प्लॅन करणं गरजेचं आहे. बरेच विद्यार्थी काय करतात की शेवटच्या मिनिटापर्यंत अगदी टेस्टला जाईपर्यंत अभ्यास करतात. लक्षात घ्या की विदाऊट रिव्हिजन तुम्ही जर टेस्टला बसलात तर तुमचा परफॉर्मन्सचं तुम्हीच ॲनालिसिस करू शकणार नाही. मला हे मान्य आहे की आपल्याला नेहमीच वेळ कमी असतो, त्यामुळे शेवटच्या दिवशी म्हणजे टेस्टच्या आदल्या दिवशी मला असं वाटतं की रिव्हिजन करण्यापेक्षा 2 टॉपिक अजून करावेत. पण हा मोह टाळा. 10 पैकी 8 टॉपिक झाले तरी चालेल, पण त्या 8 टॉपिकची तुम्ही रिव्हिजन केली नाही तर त्या अभ्यासाला काही अर्थ राहणार नाही. म्हणजेच त्या 7 दिवसांचा व्यवस्थित प्लॅन करणं गरजेचं आहे आणि त्या प्लॅनचा शेवट हा रिव्हिजननीच होणं गरजेचं आहे. तुम्ही जर या प्रकारे टेस्ट सिरीजचा अभ्यास सिरियसली घेतलात तरच त्या टेस्ट सिरीजचा तुम्हाला उपयोग होईल. जेव्हा तुम्ही ती टेस्ट द्याल
म्हणजे ती प्रिलिमची 2 तासाची असेल किंवा मेन्सची 3 तासाची असेल, त्यामध्ये तुम्ही तुमचे टेक्निक्स फाईन ट्यून करणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की प्रत्येक क्वेश्चन नीट वाचला पाहिजे. बरेचसे विद्यार्थी फेल का होतात याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे घाई गडबडीमध्ये प्रश्न वाचणं, प्रश्न समजून न घेता त्याची उत्तरं देणं. एलिमिनेशन टेक्निक्स पर्टिक्युलरली प्रिलिम्समध्ये अतिशय महत्त्वाचे ठरतात. त्यामुळे एलिमिनेशन टेक्निक्स इव्हॉल्व करणं स्वतः किंवा फॅकल्टी आणि सिनियर्सच्या मदतीने आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं हे टेस्ट सिरीजमध्ये होणं गरजेचं आहे. मेन्समध्ये सुद्धा कुठले प्रश्न एलिमिनेट करावेत, कुठले प्रश्न आपल्याला जमत नाही आहेत, कुठल्या प्रश्नांवरती कमी भर द्यावा, हा एलिमिनेशन टेक्निकचा भाग होऊ शकतो. सध्याच्या टफ कॉम्पिटिशनच्या जगात एखादा 2 प्रश्न जरी चुकले सिली मिस्टेक्सच्या अंडर तरीसुद्धा आपल्याला ते महागात पडू शकतात. 1 मार्काने तुमची पोस्ट जाते, पोस्ट मिळाली तर सर्व्हिस जाते आणि सर्व्हिस जरी मिळाली तरी केडरही जाऊ शकतं. तेव्हा प्रत्येक मार्काला महत्त्व देणं गरजेचं आहे आणि सिली मिस्टेक्स टाळणं गरजेचं आहे. त्यासाठी टेस्ट सिरीज महत्त्वाचा रोल प्ले करू शकेल. प्रिलिम्समध्ये निगेटिव्ह मार्किंग आहेत. मेन्समध्ये निगेटिव्ह मार्किंग नसलं तरी तुम्ही जर थापा मारला तर त्याचं परीक्षकावरती वाईट इम्प्रेशन पडतं. त्यामुळे त्या 2 किंवा 3 तासांमध्ये ब्लफिंग करणं अपेक्षित नाही. ओव्हर अटेम्प्ट करू नका. त्यामुळे एक्सेसिव्ह निगेटिव्ह कटिंग होईल. प्रिलिम्सला थेट आणि मेन्सला अप्रत्यक्ष स्वरूपामध्ये. पेपरामध्ये किती राऊंड्समध्ये पेपर सोडवायचा याविषयी प्रत्येकाने स्वतःची एक स्ट्रॅटेजी इव्हॉल्व करणं गरजेचं आहे. काही विद्यार्थी एकाच राऊंडमध्ये पेपर सोडवतात. म्हणजे पहिल्या प्रिलिम्समध्ये पहिल्यापासून 100पर्यंत सगळे प्रश्न ते एकाच राऊंडमध्ये सोडवतील. जर एखादा प्रश्न येत नसेल तर ते तिथल्या तिथेच त्यावर फायनल डिसिजन घेतील आणि पुढे जातील, परत येणार नाहीत. बरेच विद्यार्थी मेन्समध्ये सुद्धा एकाच राऊंडमध्ये पेपर सोडवतात, परंतु बऱ्याच वेळेला मेन्समध्ये 2 राऊंड लागू शकतात. सुरुवातीला जे प्रश्न तुम्हाला येत आहेत चांगल्या प्रकारे ते तुम्ही कॉन्सन्ट्रेट कराल. जे प्रश्न नीट येत नाही आहेत तुम्ही ते शेवटी अटेम्प्ट कराल. पण हे प्रत्येकाने स्वतः ठरवलं पाहिजे आणि टेस्ट सिरीजच्या पेपरांच्या आधारे तुम्ही त्याविषयी फायनल डिसिजन्स घेतले पाहिजेत. ब्लॅक होल्स हे कायम लक्षात ठेवायचं आहे की प्रिलिम्स किंवा मेन्समध्ये प्रत्येक प्रश्नाला मार्क तर सारखेच असतात, परंतु आपण काही वेळेला एखाद्या प्रश्नाला खूप जास्त वेळ देतो. प्रिलिम्समध्ये आपण एखादा प्रश्न वाचतो, आपल्याला त्याचं उत्तर येतं असं वाटत असतं, आपण त्याचा विचार करत राहतो आणि मे बी 4-5 मिनटंसुद्धा आपण त्या एकाच प्रश्नाला देतो. मेन्समध्ये सुद्धा सुरुवातीला पेपरच्या सुरुवातीला असं बऱ्याच वेळेला होतं की एखादा प्रश्न आपल्याला खूप चांगला येतो म्हणून आपण त्याच्यावरती खूप जास्त वेळ देतो, आपण तो अधिक चांगला लिहायचा प्रयत्न करतो. माझ्या दृष्टीने हे दोन्ही ब्लॅक होल्स आहेत. जर आपण त्या ब्लॅक होलमध्ये सापडलो तर मे बी आपल्याला मार्क मिळतील त्या प्रश्नाचे, पण ओव्हरऑल 2 किंवा 3 तासाचं नियोजन मात्र कोलमडून जाईल. त्यामुळे टेस्ट सिरीज देताना आपल्याला ब्लॅक होल्स ओळखता येत आहेत का आणि आपण ते व्यवस्थित बाजूला टाकतोय का हे चेक करत राहणं गरजेचं आहे. 2 किंवा 3 तास कंटिन्युअस कॉन्सन्ट्रेशन राहणं अतिशय अवघड आहे. बऱ्याच वेळेला पेपरच्या सुरुवातीला साधारणतः 1 तासानंतर किंवा पेपरच्या शेवटी आपलं कॉन्सन्ट्रेशन लेव्हल खाली जातात आणि त्याच परफेक्ट वेळेला आपल्या सिली मिस्टेक्स होत असतात. त्यामुळे कुठल्या वेळेला आपलं कॉन्सन्ट्रेशन डीप होतं आहे हे परीक्षेमध्ये टेस्ट सिरीजमध्ये आपण व्यवस्थित ॲनालाइज करणं गरजेचं आहे आणि बरोबर त्याच वेळेला आपण थोडीशी ब्रेक घेणं अपेक्षित आहे. आळस द्या, पाणी प्या, अंडरलाईन करा, मे बी प्रिलिम्समध्ये बाकीचे गोल काळे केले आहेत की नाही हे चेक करा किंवा 1 मिनटं शांतपणे डोळे मिटून बाकावर डोकं टेकवा. ब्रेक कसा घ्यायचा हे तुम्ही ठरवा, परंतु परीक्षेमध्ये ब्रेक घेणं अतिशय गरजेचं आहे. हे सुद्धा म्हणजे हे ब्रेक्स कधी घ्यायचे हे ठरवण्यासाठी तुम्हाला टेस्ट सिरीजचा उपयोग होऊ शकेल. तर हा झाला टेक्निकचा पार्ट. तिसरा टप्पा जो चांगल्या टेस्ट सिरीजचा असतो आणि तुम्हाला चांगला उपयोग करून घ्यायचा असेल तर टेस्ट संपल्यानंतर तुम्ही काय करता. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की तुम्ही तुमची रँक चेक केली पाहिजे. तुम्ही एक्झॅक्टली कुठे आहात ते तुम्हाला कळलं पाहिजे. इमॅजिन करा की तुम्ही तुमच्या टेस्ट सिरीजला 100 विद्यार्थी आहेत
आणि तुम्ही जर फॅकल्टीला विचारलं, सिनियर्सला विचारलं, त्यांच्याकडून तुम्ही जर अंदाज घेतला की बाबा ह्या 100पैकी एक 20 ते 30 विद्यार्थी दरवर्षी पास होतात म्हटल्यानंतर तुम्ही त्या 20-30मध्ये असणं अतिशय गरजेचं आहे प्रत्येक टेस्टमध्ये. तुम्ही जर 50वे 60वे जर येत असाल तर तुम्ही प्रिलिम्स किंवा मेन्स पास होऊ शकणार नाही. त्यामुळे कॉम्पिटिशनचा फील घेण्यासाठी रँक चेक करणं अतिशय गरजेचं आहे. तुमचा परफॉर्मन्स ॲनलाईज करा. ॲनालिसिसचे खूप क्रायटेरिया असू शकतात. तुमची लिहिण्याची पद्धत चांगली आहे का? तुम्हाला प्रश्न समजत आहेत का? तुम्ही ज्या प्रश्नावरती कॉमन सेन्स वापरायची गरज आहे तो वापरताय का? इत्यादी इत्यादी इत्यादी. तुम्ही तुमचे पॅरामीटर डिफाईन करा आणि अतिशय डिटेल ॲनालिसिस प्रत्येक पेपरचं करा. मगाशी म्हटलं त्याप्रमाणे फक्त अभ्यासावरती किंवा कंटेंटवरती तुम्ही परीक्षा पास होणार नाही आहात. त्याला योग्य टेक्निकची जोड देणं गरजेचं आहे. हे फाईन ट्युनिंग ऑफ द टेक्निक्स करण्यासाठी तुम्हाला तुमच्या परफॉर्मन्सचं ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. सिलेबस जसजसा कव्हर होत जाईल तसं ट्रॅक ठेवणं अतिशय गरजेचं आहे. प्रत्येक टेस्ट झाल्यानंतर आपला किती सिलेबस कंप्लीट झाला आहे त्या विषयाचा आणि किती राहिला आहे याची नोंद करून ठेवा. म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्टच्या काळात किंवा कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट झाल्यानंतर जो 2-3 आठवड्याचा पिरियड असेल ॲक्च्युअल परीक्षेपर्यंत त्यामध्ये तुम्हाला राहिलेला सिलेबस टार्गेट करता येईल. मला असं वाटतं की एक चांगली टेस्ट सिरीजसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला त्या टेस्ट सिरीजमधनं फीडबॅक कसा मिळतो. फीडबॅक हा पर्सनलच असला पाहिजे. फॅकल्टीजनी तुमच्याशी इंडिव्हिज्युअल इंटरॅक्ट केलं पाहिजे. लक्षात ठेवा की परीक्षेच्या टेक्निक्समध्ये किंवा स्ट्रॅटेजीमध्ये 80% गोष्टी सगळ्यांकरता सेमच असतात. पण तुमच्या पर्सनॅलिटीप्रमाणे, तुमच्या अभ्यासाच्या स्टाईलप्रमाणे, तुमच्या थिंकिंग पॅटर्नप्रमाणे 20% तुम्हाला स्वतःची स्ट्रॅटेजी इव्हॉल्व करता येणं गरजेचं आहे. त्यासाठी फॅकल्टीजनी तुमच्याशी पर्सनल इंटरॅक्शन करणं गरजेचं आहे. त्यामुळे फीडबॅक पर्सनली मिळतोय की नाही हे चेक करा ती टेस्ट सिरीज लावण्यापूर्वी. मला असं वाटतं की ह्या सगळ्या चर्चेतून टेस्ट सिरीज का लावायची आणि एखाद्या चांगल्या टेस्ट सिरीजमध्ये नक्की काय वैशिष्ट्य असली पाहिजेत हे तुम्हाला आता कळलं असेल. तुमचे फीडबॅक मला वाचायला आवडतील. admin@upscmantra.com वर तुम्ही मला मेल करू शकता किंवा upscmantra.com या आमच्या वेबसाईटवर याच प्रकारचे इतर स्ट्रॅटेजी व्हिडिओजही तुम्ही बघू शकता. ऑल द बेस्ट. थँक्यू.